36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 3 जानेवारी 2026 मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर दया पांडे, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग, भारतीय महाविद्यालय अमरावती उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा व्यापक आढावा मांडण्यात आला. आपल्या सविस्तर आणि विचारप्रवर्तक भाषणामध्ये डॉक्टर दया पांडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले या केवळ एका युगापुरत्या मर्यादित नसून त्या आज, उद्या आणि भविष्यातही समाजाला दिशा देणाऱ्या विचारवंत असल्याचं प्रतिपादन केलंय. स्त्री शिक्षणाची पहिली ठिणगी पेटवून त्यांनी समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे क्रांतिकारक कार्य केले असं ते म्हणाले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेचा पाया रचला असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही तितकाच सशक्त असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. सावित्रीबाई हे केवळ नाव नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणारी विचारधारा आहे असं नमूद करत त्यांनी स्त्रियांच्या विकासात सावित्रीबाई फुले यांचे विचार या विषयावर सखोल विश्लेषण मांडलंय. डॉक्टर दया पांडे मॅडम यांनी आजच्या या समाजातील स्त्रीचं स्थान, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी, बदलती जीवनशैली आणि त्यामुळे बिघडत चाललेला सामाजिक तोल यावर सखोल आणि परखड चर्चा केली आहे. स्त्री ही केवळ व्यक्ती नसून ती कुटुंब, समाज आणि संस्कृतीची केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. आधुनिकतेच्या नावाखाली मूल्यांचा ऱ्हास होत असल्यास समाजाची घडी विस्कटते याची जाणीव करून देत त्यांनी संतुलित विचार, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि ओघवत्या शैलीने उपस्थितांची मन जिंकून घेतली आहे. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना त्या केवळ स्त्री शिक्षणाच्या अग्रदूतच नव्हत्या तर सामाजिक परिवर्तनाच्या दीपस्तंभ होत्या असं प्रतिपादन केलं. शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञान, विषमता आणि अन्याय याविरुद्ध लढा देणारी त्यांची भूमिका आजच्या समाजासाठी अधिकच मार्गदर्शक ठरते असं त्यांनी नमूद केलंय. यासोबतच त्यांनी महानुभाव पंथातील स्त्रियांचे सामाजिक, आध्यात्मिक आणि साहित्यिक योगदान विशेषत्वाने अधोरेखित केलंय. विद्यापीठीय शिक्षण हे केवळ पदवीपुरतं मर्यादित न राहता सामाजिक भान, मूल्य जाणीव आणि परिवर्तनाची दृष्टी घडवणारे असावे असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी मराठी भाषा विद्यापीठाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या नावाने आपले अधिकृत यूट्यूब चॅनल सुरू केले. स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करणारे पहिले विद्यापीठ म्हणून मराठी भाषा विद्यापीठाने शैक्षणिक इतिहासात मानाचा ठसा उमटवलाय. कार्यक्रमात महिला बचत गटांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. महिलांनी मोठ्या उत्साहात काव्यवाचन सादर करून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना शब्दरूप दिले. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच प्रभावी आणि प्रेरणादायी ठरलाय. कार्यक्रमाचं संयोजन अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे सर यांनी केलंय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशालता गुट्टे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पल्लवी मावंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक वातावरणात झालाय. साडी घालत नव्हती का मी त्या दिवशी चांगली नव्हती दिसत का, मला असंही मी असं म्हटलं, लगेच आपण डिस्टर्ब होतो. हे आपला डिस्टर्बन्स कुठे आणि ते सावित्रीबाईंची ती हिंमत कुठे. जेव्हा शाळेत शिकवायला जातात तेव्हा अतिशय अश्लील कॉमेंट्स त्यांच्यावर केलेल्या, अतिशय त्यांना कचरा, शेण, घाण त्यांच्यावर फेकलेली, हे सगळं त्यांनी सहन केलं. त्याच्यातून ते बाहेर लावली आणि या सगळ्या जाती गटाच्या सगळ्या स्त्रियांसाठी त्यांनी आपलं घर उघडं केलं. काय हिंमत लागते या गोष्टीला. मैत्रिणींनो, तुम्ही विचार करा, सगळ्यांनीच विचार करावा की किती हिंमत लागते. इतकं सोपं आहे का. आज अहो साधं आपण रस्त्याने जाताना, अगं बाई आज तुझी साडी कशी आहे, अच्छा तुला बरं नाही का, असं देखील कोणी म्हटलं तर आपण इतकं कॉन्शियस. ठीक आहे सर. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आजपासूनच मराठी भाषा विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल सुरू होत आहे. मला असं वाटतं की कदाचित ही महाराष्ट्रातली किंवा एकूणही भारतातली विद्यापीठाने यूट्यूब चॅनल सुरू करण्याची स्वतंत्र घटना असावी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.